लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज क्रमांक 16 येथील टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील या टोल नाक्याच्या हॉलमध्ये करण सोमनाथ भालेराव राहणार सावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या टोल कर्मचाऱ्याने आपल्या कब्जातील अवैध पिस्तूलमधून गोळी झाडली। ही गोळी शेजारी बसलेल्या भरत घाडगे यांच्या पोटात लागली असून ते गंभीर जखमी झाले आहेत। या प्रकरणी जयेश मदन वाघ राहणार सावंगी यांनी फुलंब्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी करण भालेराव यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 350/2025 कलम 110 ब BNS व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेनंतर आरोपी करण भालेराव पिस्तूलसह घटनास्थळावरून फरार झाला असून त्यांच्या शोधासाठी 2 पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास फुलंब्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे करत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी उपसंपादक अकबर शहा, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.